नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत इडली वडा। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे 1 वाटी बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, 4 इडल्या, एक अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, ही हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आहे। आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो। अर्धा चमचा हळद, मीठ चवीप्रमाणे, ओवा, 2 उकडलेले बटाटे, पुदिना आणि कोथिंबीर। वडे तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे। आता आपण आधी वड्यासाठी बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत। मी आता हे बटाटे आधी बारीक कापून घेते। तर आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया। त्यासाठी मी हे 2 चमचे तेल घेते। आपलं तेल गरम होतंय, त्यात मी हे हिरवी मिरची टाकते। त्यानंतर हा कापलेला पुदिना, आपल्याकडे पुदिना नसेल नाही टाकला तरी चालतो, पण पुदिन्याने बटाटे वड्याची किंवा समोश्याच्या बटाट्याची भाजी बनवतो ना, त्याची चव खूप चांगली लागते। हळद, आता आपण हा बटाटा यात टाकूया। त्यानंतर हे लाल तिखट, आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे लाल तिखट अगदी थोडंसं टाकायचं आहे, अर्धा चमचा। आणि हा चाट मसाला, चाट मसाल्याऐवजी तुम्ही लिंबू जरी पिळलं तरीही चालेल। आता यात आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि ही कोथिंबीर। आणि आता हा बटाटा आपल्याला असा बारीक करून घ्यायचा आहे। हे बघा, आपला हा बटाटा तयार झालेला आहे। आणि हे काढून घेते। आपली ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आता आपल्याला इडली वडा बनवण्यासाठी हे पीठ कालवून घ्यायचंय। मी ते पीठ एकीकडे कालवेपर्यंत मी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवते। आपलं तेल गरम होईपर्यंत आपण हे पीठ कालवून घेऊयात। हे 1 वाटी बेसन पीठ आणि मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाच्या पिठाने कुरकुरीतपणा येतो वड्यांना। त्यात मी हा ओवा घालते। त्यानंतर मीठ आणि हळद। आता यात थोडं थोडं पाणी घालून मी हे चांगलं हलवून घेते। हे बघा, हे माझं पीठ कालवून झालेलं आहे। आपलं तेल गरम होईपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। हे मी इडल्या बनवून घेतलेल्या होत्या। ही इडली अशी मधोमध कापून घ्यायची आणि त्यात आपण ही बनवलेली बटाट्याची भाजी अशी व्यवस्थित भरून घेणार आहोत।
हे बघा अशा पद्धतीने हे एक इडली कापून त्याच्या मधोमध बटाट्याची भाजी भरून घ्यायची आपल्याला। आता आपण हे तेल तापलेलं दिसतंय, आपण बघूयात। हे बघा आपलं तेल चांगलं तापलेलं आहे। आता मी ह्या तापलेल्या तेलातनं 2 चमचे तेल ह्या पिठात टाकून घेणार आहोत। हे गरम तेल पिठात टाकल्यानंतर ना आपल्याला सोड्याची गरज पडत नाही शक्यतो। हे चांगलं हलवून घ्यायचंय। आणि आता हा मी वडा ह्या पिठात चांगला बुडवून घेते आणि तेलात सोडते। हे बघा आपले हे इडली वडे तळून झालेले आहेत। आता मी हे काढून घेते आणि राहिलेले 2 वडे मी तेलात सोडते। हे बघा हा आपला इडली वडा तयार आहे खाण्यासाठी।